जळगावमधील पुष्पक एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा आता वाढलाय आणि या अपघातात तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाय। 40 जण जखमी आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर प्रवाशांनी थेट उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली, तर जखमींवरती मोफत उपचार सुद्धा केले जात आहे। दुसरीकडे केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 2.5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। जळगाव रेल्वे अपघातामध्ये आता 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे। खरं तर काल ही अतिशय भीषण अशी दुर्घटना घडली असल्याचं आपण पाहतोय। जखमींवरती मोफत उपचार तर केले जाणार आहे, मात्र यामध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळत आहे। 13 जणांनी थेट आग लागल्याची अफवा ऐकताच उड्या मारल्या। दरम्यान अपघातग्रस्त पुष्पक एक्सप्रेस गाडी ही रात्री 11:30च्या सुमारास कल्याण स्थानकात पोहोचली। यावेळेस प्रवाशांच्या नातेवाईकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली। प्रवाशांनी साम टीव्हीला घटनेची आपबीती सांगितली, पाहूयात। एसी मध्ये उठून एसी मधून मी दरवाजापाशी आलो होतो, तेव्हा मी तो स्पीड बघितला होता। स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबल्या गेली। लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो। आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो, परिस्थिती बघत तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरडली होती। एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढे आली होती। कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली, गाडी स्पीडने होती, तो ब्रेक घेतला गेला। ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या, त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे। त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या, लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडने उड्या मारल्या। पण एका साईडने गाडी येत होती बंगळुरू एक्सप्रेस, त्याच्याखाली जवळजवळ 12 लोक तात्काळ चिरडली गेली आणि काहींना धक्का लागला। ती लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। तर हा भीषण अपघात काल घडला असल्याचं आपण पाहतोय। याशिवाय इतर काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। परदाडे या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेच्या घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली आहे। गिरीश महाजन यांनी नातेवाईकांचं सांत्वन केलंय, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आहे। सर्वतोपरी या घटनेमध्ये जखमींची मदत करण्यास सर्व उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या आहेत। जळगाव या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस बाबत झालेली दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी आहे। या दुर्घटनेत अफवा पसरवणाऱ्यांची रेल्वे मंत्रालयाकडून निश्चितच उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। जखमींना तात्काळ उपचार देण्याचे आदेश सरकारने दिले। ही प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। लीलावती रुग्णालयात येणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खान यांना भेट घेतली असल्याचं देखील बघायला मिळतंय। याशिवाय जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफने डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची भेट घेतली आहे। सैफने भजन सिंगला 51,000 रुपयांचं बक्षीस दिलंय। हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। अभिनेता रॉनित रॉयच्या एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन कंपनीचे सुरक्षा रक्षक सैफच्या सद्गुरू शरण अपार्टमेंट बाहेर तैनात करण्यात आले आहेत। मुंबईमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे। प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवरती चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने सरकारला केली। यावर 3 महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल मिळणार आहे। कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूपलाईन 3 ही कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होईल। कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची देखील शक्यता आहे। एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि इतर सवलत पात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड यंत्रणेमध्ये बिघाड झालाय। त्यामुळे प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत आहे। अनेक ज्येष्ठ प्रवाशांकडे पास नाही आहे, त्यामुळे त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतोय।
दावोसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली आहे. ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्राबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. टोनी ब्लेअर लवकरच भारतात येणार अशी माहिती आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवरती प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवलं जाईल. कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्या ठिकाणी व्यावसायिकांवर देखील ताण येतोय. बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून कुंभमेळ्यासाठी विशेष पॅकेजचं नियोजन करण्यात आलेलं नाही. मात्र वैयक्तिकरित्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून फक्त मार्गदर्शन केलं जात आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4 वडाळा कासार वडवली कामाच्या खर्चात तब्बल 1274 कोटी रुपयांची वाढ झाली. प्रकल्पाला 5 वर्षांचा विलंब झालाय. या खर्चात वाढ झाली आहे. या मार्गात एकूण 30 स्थानक आहे. हे काम जुलै 2021 रोजी पूर्ण करणं अपेक्षित होतं. मात्र आता ऑगस्ट 2026 ही नवीन मुदत देण्यात आली आहे. IT सिटी हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागेल. ठेकेदाराने मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असं जाहीर केलं. मात्र या मार्गावर 23 स्थानकांचा समावेश असेल. यापैकी फक्त 12 स्थानकांचं काम पूर्ण झालंय. कायद्याच्या चौकटीत राहून ईट का जवाब पत्थर से देंगे असं म्हणत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांना सज्जड दम दिलाय. पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांकडून किमती मुद्देमाल वितरण समारंभ झालाय. यावेळेस मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहिले आहेत. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील वर्षी 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी लर्निंग टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्ट दिली. यातून पिंपरी चिंचवड RTOला 17 कोटी 86 लाख रुपयांचा महसूल हा प्राप्त झालाय. मागील वर्षीच्या तुलनेत लर्निंग आणि ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या 3% नागरिकांचं प्रमाण वाढलंय. अमरावती शहरातील वाहतूक पोलीसच असुरक्षित असल्याचं दिसतंय. तर शहरातील वाहतूक पोलीस कंट्रोल बूथ बंद आहे. ऊन वारा आणि पाऊस मात्र या ठिकाणी सहन करत वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजावावं लागतंय. अनेक ट्रॅफिक बूथ गायब आहे आणि काही वर्षानुवर्ष बंदच आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कॅबिनेटमधील 54 मंत्र्यांच्या साथीने गंगा स्नान केलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री संगमच्या दिशेने रवाना झाले. सर्व मंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंगाजलचा वर्षाव करताना दिसले. महाकुंभात जुना आखाड्याचे बृहस्पती गिरी महाराज यांनी पाण्यावर तरंगणारा दगड घेऊन ते आलेले आहेत. प्रभू श्रीरामाच्या कथेशी या दगडाचा संबंध आहे, हा दावा महाराजांनी यावेळेस केलाय. रामसेतू बनवण्यासाठी अशाच पद्धतीचे दगड वापरले गेले असं महाराज सांगतायत. यानंतरची बातमी बघूयात पुण्यातून, कारण पुण्यात एका दुर्मिळ आजाराचा शिरकाव झालाय. त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता आता वाढली आहे. काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजारानं थैमान घातलेलं आहे. रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. 2 दिवसांमध्ये खरं तर ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना GBSची बाधा झाली आहे. त्यातील 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. पुण्यातील विविध हॉस्पिटल्समध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी या परिसरात सर्वात जास्त रुग्ण आहे. या परिसरातले पाण्याचे नमुने महापालिकेकडून सध्या तपासले जात आहेत. पुण्यात याशिवाय मेंदू व्हायरसच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहे. तर कॅम्पिलोबॅक्टर या जीवाणूंमुळे हा आजार बळवला असा संशय आहे. तर या जीवाणूंचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना यावेळेस करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात नेमकी काळजी कशी घ्यायची आहे तेही बघूयात. पाणी उकळून आणि थंड करून प्या किंवा बाटलीबंदच पाणी वापरा. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने स्वच्छ हात धुवा.
भाज्या आणि फळे चांगली धुवून आणि मगच खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे हे खाणं टाळायला हवं. मेंदू व्हायरस टाळायचा असेल तर खरं तर ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर मेंदू व्हायरससाठी काळजी काय घ्यायची आपण पाहिलं. मात्र मेंदू व्हायरससाठी पुण्यातल्या पाण्याचे स्रोत तपासा हे आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिले. पुणे शहराच्या ज्या भागात गुलियन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहे तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आरोग्य यंत्रणांकडून उपचार आणि उपाययोजनांचा आढावा घेतलाय. मेंदू व्हायरसचं कारण शोधण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने क्विक रॅपिड ॲक्शन फोर्सची स्थापना केली आहे. यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांचा आणि त्यांच्या पथकाचा समावेश आहे. यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये अंबरनाथमध्ये आता विद्यार्थ्यांना EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होती असा आरोप आता सकल मराठा समाजानं केलाय. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय. सकल मराठा समाजाने नायब तहसीलदारांना निवेदन दिलंय. 7 दिवसात सर्व प्रलंबित दाखले देण्याची मागणी केली आहे. रायगडच्या चिरनेर गावामध्ये बर्ड फ्लूचं थैमान बघायला मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. 177 अंडी आणि 270 किलोग्रॅम खाद्य नष्ट करण्यात आलं. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना देखील लागण झाली आहे. गडसोलीमधल्या 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे. सुरुवातीला 2 ते 3 मुलांमध्ये हा वाद झाला. मात्र या वादामध्ये पालकांनी उडी घेतली आणि त्यामुळे वाद चिघळलाय. त्याचं हाणामारीत रूपांतर झालंय. पोलिसात या प्रकरणाचा एकमेकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. संबंधितांना नोटीस देऊन पोलीस अधिकचा तपास करत आहेत. कोल्हापूरमधल्या खासगी रुग्णालयानं भुदरगड तालुक्यातील अतुल सुतार यांचा मृतदेह रोखून ठेवल्याचा प्रकार समोर आला. कोल्हापूरमधल्या विन्स हॉस्पिटलने सकाळी 8 वाजल्यापासून मृतदेह बिलाअभावी अडवून धरला. त्यानंतर महापालिकेने आता रुग्णालयाला नोटीस देखील बजावली. पुण्यातील बिब्वेवाडी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे. बिब्वेवाडीमध्ये बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण झाली आहे. तसा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. आरोपींना अटक करत ज्या परिसरात मारहाण झाली त्याच परिसरातून पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे. रत्नागिरीच्या परशुराम घाटाला ग्लॅबिंग वॉल लोखंडी जाळ्याचं संरक्षण देण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुद्धा सुरू आहे. या घाटातील धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी कोकण रेल्वेप्रमाणे लोखंडी जाळीद्वारे उपाययोजना केल्या जात आहे. नाशिकमधल्या बिजोटे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी टाळं ठोकलंय. जोवर संबंधित ग्रामसेवकाची बदली करून नव्यानं ग्रामसेवक येत नाही तोवर टाळं काढणार नाही ही आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तुळजापूर तालुक्यात पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्यांना मारहाणीच्या प्रकारानंतर प्रशासनानं ठोस पाऊल उचललं. जिल्ह्यात पवनचक्की उभारण्यासाठी नियमांचा भंग केल्यास कारवाई होणार आहे. SOPचे पालन करणं प्रत्येक कंपनीसाठी बंधनकारक असेल. शेतकरी आणि कंपन्यांमध्ये लेखी करार मराठीमधून करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग अलर्ट झालाय. बदलत्या वातावरणामुळे डेंग्यू मच्छरांची संख्येत वाढ झाली आहे. डेंग्यूवरती नियंत्रण मिळावं यासाठी आरोग्य विभागामार्फत तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या भूमिहीन शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढलाय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प अतिक्रमित जागेवर उभारले जात आहे ते थांबवावे ही मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव येथील गिरणा नदीमध्ये चक्क रसायनयुक्त दूषित पाणी पात्रात सोडण्यात आलं. त्यामुळे नाशिक मुंबई प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अहवाल सादर झाला. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. साम टीव्हीने बातमी दाखवली. त्यानंतर जळगाव प्रदूषण नियंत्रण विभागाच्या पथकानं पाण्याचे नमुने सुद्धा घेतले.
मुंबईमध्ये अनधिकृत घरांवरती तोडक कारवाईला गेलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केल्या। रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जाते आणि असं असताना आक्रमक झालेल्या झोपडीधारकांनी जोरदार विरोध केलाय। दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने विना हेल्मेट आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 6.5 कोटींचा दंड आकारलाय तर 2.25 लाख चलान फाडण्यात आलंय। दरम्यान वाहन चालकांकडे 5 कोटींचा दंड थकीत असल्याची माहिती समोर येते आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बलकुवेचे सरपंच प्रदीप अशोक पाटील आणि अजनाळचे उपसरपंच नवनाथ सोमा ठिलारी यांनी खरं तर सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं समोर आलंय। सरकारी जागा लाटण्याचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय। त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलाय। पुणे जिल्ह्यातील पूर्ण हवेली तालुक्यामध्ये आता विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या चोरट्यांच्या टोळीला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांब्यांच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद केली। रोहित्र चोरणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झालेली आहे आणि रस्त्यावरती उभ्या चारचाकी वाहनांची सायंकाळच्या सुमारास तोडफोड झाली। कोयता गँगने तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे। पुणे पालिकेकडून 1 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये शहरात दंडात्मक कारवाई केली जाते। 4519 नागरिकांकडून तब्बल 36 लाख रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे। शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरुद्ध नवीन वर्षात कारवाईचा फास आवळला आहे। वसईच्या बापाने हद्दीत जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडली। यात 6 ते 7 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मेघनाथ भोईर असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। जमिनीची मोजदाद घेताना अचानक आरोपीने गोळीबार केला। कल्याण पूर्व परिसरात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। वाढदिवस साजरा करत असताना भर रस्त्यात हल्ला झालाय। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। पुणे शहरात एमडी ड्रग्सनंतर आता अफीमची विक्री करण्यात येते आहे। राजस्थानमधून आलेल्या तरुणाकडे हे अफीम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सदर तरुणाला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून सुमारे 21 लाख रुपयांचं अफीम हे जप्त करण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीमध्ये नशेचा धंदा करणाऱ्या आणि नशेखोरांविरोधात पोलिसांनी फार्स आवरण्यास सुरुवात केली। डीसीपी स्क्वॉडने डोंबिवली पश्चिम परिसरातून एक गांजा तस्कराला बेड्या ठोकल्या। त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे 3 किलो गांजा जप्त केला। 5 गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला 16 लाखांचा मुद्देमाल संभाजीनगरच्या गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलाय। तर चोरी आणि घरफोडी करणारा मुख्य आरोपी त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे। मोठी बातमी, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये उपचार होत आहे। वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात आणण्यात आलं। खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात। सरपंच हत्या प्रकरणाने आवादा कंपनीमध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साठेच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण विष्णू साठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। साठे विरोधात पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झालाय। विष्णू साठेचा मोबाईल सापडला नाहीये, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाही। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडली। कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली। कराडने खूप पापं केली आहे, त्याला फोडावी लागणार आहे, ही प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली। बीडच्या मांजरसुंबामध्ये वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन आहे। कराडनं याच परिसरामध्ये 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केला आहे।
स्लीप ॲपनिया या आजारासाठी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये CPAP मशीन देण्यास बीड कोर्टानं परवानगी दिली. वाल्मिक कराडला स्लीप ॲपनिया या नावाचा आजार आहे, त्यामुळे कराडनं कोठडीमध्ये CPAP मशीन द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. सरपंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा ही मागणी अंजली दमानिया यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळते असा आरोप दमानिया यांचा आहे. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलाय. कृष्णा आंधळेची माहिती देणाराच आता बक्षीस देखील जाहीर करण्यात आलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आजही मुकाटपणे फिरतोय. आंधळेला पोलिसांनी तात्काळ अटक करावी ही मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली आहे. सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी मराठा समाज आंदोलकांनी केली. सरपंच देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पंढरपुरात जनआक्रोश मोर्चा निघाला. सरकार मारेकऱ्यांना पाठीशी घालताय का असा आरोप यावेळेस आंदोलकांनी केला. महायुतीत पालकमंत्री पदाचा वार टोकाला गेलाय. त्याचेच पडसाद मुंबईमधल्या KEM रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसताय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची माहिती आहे. राज्यात सध्या महायुतीतील पालकमंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू आहे असं पाहायला मिळत आहे. असं असताना यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही. महायुतीमध्ये कुणी नाराज नाही असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज अजित पवार हे कामाला लागल्याचं बघायला मिळतंय. सकाळी 6 वाजता अजित पवार सर्किट हाऊसवर बैठकीसाठी दाखल झालेत. अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती बघायला मिळणार आहे. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज पार पडेल. यानिमित्त काका आणि पुतणे एकाच व्यासपीठावर दिसतील. विरोधी पक्षातल्या सदस्यांना किमान 2 समित्या मिळाव्या अशी मागणी महाविकास आघाडीनं केली. या मागण्यांसंदर्भात पत्र महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं. विरोधी पक्षाचे 51 सदस्य आहेत, त्यामुळे प्रत्येक सदस्याला विधिमंडळाच्या 2 समित्या मिळाव्या असं नियोजन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत. या शब्दात संजय राऊतांनी उदय सामंतांवर टीका केलेली आहे, हल्लाबोल केलाय. एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झाल्यात. काही दिवसांनी मोदींनाही नकोसे होतील हा दावा राऊतांनी यावेळेस केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर आभार यात्रा करणार आहे. 24 जानेवारीपासून या आभार यात्रेला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशासाठी शिंदे जनतेचे आभार मानतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची आहे. पुण्यातील काही भागातील आज पाणी पुरवठा बंद असणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातला पाणी पुरवठा बंद असेल, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी पाणीची परिस्थिती राहणार आहे असं आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. त्यामुळे खरं तर नागरिकांनी, खास करून पुणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन सुद्धा यावेळेस केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या देखील पाणी पुरवठ्यावरती परिणाम असेल. काही भागात खरं तर दुरुस्तीचं काम केलं जातंय आणि त्यासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे.